नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण हातकणंगले इथं आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीचं वक्तव्य, परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध, तसेच बीड येथे झालेल्या सरपंचाच्या हत्येसंदर्भात आज माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हे तहसीलदारांना निषेधाचं निवेदन देणार आहेत। या संदर्भात बोलतोय। आज आम्ही सर्व पक्षीयच म्हटलं तर हरकत नाही, सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, भीमशक्तीचे कार्यकर्ते मिळून आम्ही तहसीलदारांना आज एक निवेदन देण्याकरता जात आहोत। ज्या पद्धतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य पार्लमेंटमध्ये केले, त्याचा संपूर्ण देशभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे। विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती प्रेम करणारी ही भारतातली सगळी जनता आहे। त्याच्यात नुसता दलित समाज असा नाही, तर सगळ्या भारतातला प्रत्येक जाती धर्मातला समाज, प्रत्येक जाती धर्मातले लोक हे विश्वरत्न बाबासाहेबांच्यावरती प्रेम करतात। त्या सर्व लोकांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे। तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा निषेध म्हणून आम्ही निवेदन देतो। त्याचबरोबर बीडमध्ये जी घटना घडली, जिथं एका सरपंचाची निर्घुण हत्या करण्यात आली, त्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही निवेदन करणार आहोत। त्याचबरोबर परभणीमध्ये ज्या माथे फिरून संविधानाची प्रत त्याची तोडफोड केली, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आणि त्याच्यानंतर तिथं उसळलेली जी दंगल आहे, ज्या माथे फिरून ती तोडफोड केली, त्याचा तर आम्ही निषेध करतोच आहोत। परंतु अशा लोकांनी ज्यांचा तो विचार आहे, अशा लोकांच्या प्रतीसुद्धा आमचा हा निषेध आहे। ज्यांनी ही तोडफोड केली त्याला कठोर शिक्षा व्हावी या संदर्भामध्ये सर्वजण मिळून आम्ही आता तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि निषेध व्यक्त करणार आहोत। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती, त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।